मॅचच्या दिशेने जाऊयात. आशिष फुलटॉस बॉल पहिल्याच चेंडूवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू या ठिकाणी निघून जाईल. 6 धावांकरिता लॉंगॉन सीमारेषा पलीकडे षटकार. नक्कीच रोहित यांनी झेल टिपला होता, मात्र कुठेतरी सीमारेषेचं भान त्यांना राहिलं नाहीये. आणि जो म्हटल्याप्रमाणे की बॉडी लँग्वेज इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुमची शारीरिक भाषा ही तुमचं क्रिकेट कसं चाललंय हे मात्र दर्शवते. तुमच्यामध्ये किती आत्मविश्वास आहे ते दर्शवतं. मात्र नक्कीच पहिल्यांदा श्री सत्वदेवी संघ या मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेतोय आणि ती बॉडी लँग्वेज दिसत नाही, मात्र तो आत्मविश्वास मिळवासाठी. तर दुसऱ्या बाजूने तेजस ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी नक्कीच बुंद्यातला चेंडू ज्याला म्हटलं जातं, चांगला चेंडू म्हणता येईल. मात्र ऑन ड्राईव्हचा चेंडू मात्र थांबणार मात्र चांगले क्षेत्ररक्षण होता. मात्र नक्कीच आपले 100% प्रयत्न दिले गेले, मात्र सीमारेषेलगत चेंडूला अडवताना साहिल थोडेसे कमी पडले आणि ह्या 4 धावा. स्कोरकार्डवरती पूर्ण झालंय. 50 फलकावरती लागल्या गेल्यात. चौकार या ठिकाणी आलाय तेजसच्या विरोधामध्ये. पुढचा बॉल इथे फुलटॉस बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. स्वर्गीय मोहनीश संजय राऊत स्टँड या स्टँडला अभिवादन करण्यासाठी षटकार. परेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुलटॉस बॉलचा वापर. पुन्हा एकदा त्याच स्टँड मध्ये चेंडूला या ठिकाणी विरकावून दिले गेले. बॅक टू बॅक 2 षटकार, 6 धावा. ते LNT कंपनीचे श्री सुकांता दास यांना मी नम्र विनंती करतो की आपण मोठा फटका खेळायचा आहे. मात्र लॉंग आपला चेंडू येतोय, मात्र साहिलला चुकी करताय. तर नक्कीच चेंडू अडवायला हवा होता. क्षेत्ररक्षणाला मात्र तैनात ज्या अर्थी ठेवलं होतं त्या अर्थी तुझं परम कर्तव्य आहे की चेंडूला मात्र आत ढकलावं, आणि त्या दृष्टीने कुठेतरी साहिल यांचं खराब क्षेत्ररक्षण पाहण्यास मिळाला. आणि एक धाव ही फार महत्वाची असते आणि त्या दृष्टीने ज्या 4 धावांमध्ये पुढचा बॉल ते फुलटॉसचा वापर. त्याला इथे बिरकावून दिले मिड विकेटला. षटकार क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परेशच्या बॅट मधून 6 धावा. आणि राकेश सर, पहिल्या 4 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा, त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती. नक्कीच मी तर म्हणेन की चांगल्या फलंदाजीपेक्षा खराब गोलंदाजी मात्र नक्कीच श्री सत्वदेवी संघाने हाताळले असं म्हणायला हरकत नाही, कारण की त्यांच्या स्लॉटमध्ये नक्कीच गोलंदाजी होते आणि चेंडूला मात्र या पद्धतीने प्लॉटमध्ये पाठवलं जात आहे. वारंवार त्याच चुका या ठिकाणी करत असताना, कारण स्लॉटमध्ये बॉल या ठिकाणी टाकले जातात. त्याचबरोबर फुलटॉसचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. त्यामुळे या 2 चेंडूंवरती फलंदाज पुरेपूर फायदा घेत आहेत. 3 चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत जवळजवळ आपण पाहतोय 16 धावा